ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. शब्दार्थ: जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. भावार्थ: भक्ती अनेक मार्गांनी करतात. नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. त्यातला पूजन हा एक मार्ग. पूजनात गंध, धूप, दीप, पुष्प आणि नैवेद्य अर्पण करून पंचोपचाराने पूजा केली जाते. पूजन भक्तिभावाने करावे. त्यात प्रदर्शन नसावे. एका साध्वींनी खूप छान सांगितलं आहे की 1 नारळ आणि 10 केळी देवाच्या चरणी ठेवले तरी त्याला पुरतं. 1 नारळ म्हणजे आपलं डोकं आणि 10 केळी म्हणजे हाताची 10 बोटं. त्याला हा समर्पण भाव आणि नम्रता आवडते. उत्तमोत्तम फळे फुले अर्पण करून देवाला प्रसन्न वाटते, पण ते आस्थेने करावे. पैसा आणि वेळ खर्च झाला असे वाटले तर करू नये. वर्गणी मागून पूजन उत्सव हे गैर आहे. ऐच्छिक असावे. नाईलाजाने दिलेल्या वर्गणीतून देव प्रसन्न होत नाही. आपल्याजवळ जे आहे त्याने देव प्रसन्न होतो. त्याला बडेजाव नको असतो. देव भक्तीचा भुकेला असतो. श्रद्धेने जे अर्पण करू ते त्याला चालते. माळ रानावर दगडाला शेंदूर लावून तिथलीच फुले पाने वाहून केलेली पूजा आणि टोलेजंग मंदिरात नानाविध उपचारांनी केलेली पूजा देवाला सारखीच असते. आपल्याकडे जे आहे त्याची कृतज्ञता म्हणून देवाला पूजले तर ते जास्त संयुक्तिक आहे. गाऱ्हाणी सांगत बसू नयेत, सारखे काहीतरी मागू नये. त्याला आपली परिस्थिती माहीत असते आणि आपल्याला कधी काय द्यायचे ते आधीच ठरलेले असते. त्यात ढवळाढवळ करू नये. सारखी आपल्याला तशीच सवय लागते. इतकीच प्रार्थना करावी, सर्वांना सुख लाभावे आणि आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. देव लोकात बघावा, परोपकार करावेत, इतरांना मदत करावी, मोठ्यांशी आदराने वागावे. देव प्रसन्न होतोच. श्लोक 27 आणि 28. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः. संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. शब्दार्थ: हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. भावार्थ: आपण जे करू ते विचाराने करावे. पूर्वापार ज्या पद्धती आहेत त्यामागे अर्थ असतो. आपण नैवेद्य दाखवतो त्यावर तुळशीचे पान ठेवतो. जी दक्षिणा ठेवतो त्यावर पाणी सोडतो. यामागे समर्पण भाव असतो. तशी प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण करावी. आपण प्रसादासाठी शिरा किंवा कोणतीही गोष्ट करतो त्याची चव छान होते, कारण आपण भक्तिभावाने ते करतो. आपल्या भावनांचा, विचारांचा आपण जे अन्न शिजवतो त्यावर परिणाम होतो. न मन म्हणजे काय? एक क्षण तरी मनात इतर कोणताही विचार न आणता देवाचे स्मरण करावे. शेतात तण उगवू नये म्हणून पेरणीच्या आधी राब म्हणजे जाळ करतात. तसे आपले प्रत्येक कर्म ज्ञानाग्नीत जाळावे. कृष्णाला अर्पण करावे म्हणजे त्याचे बंधन लागत नाही. देवाला अर्पण करायचे आहे म्हटल्यावर योग्य तीच गोष्ट आपल्या हातून होते. असे वागल्यास प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळतो.
आपल्या अंतर्मनाची शक्ती जागृत होते. मन बंधमुक्त होते. असीम शांती मिळते. श्लोक 29 आणि 30. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव स मंतव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. शब्दार्थ. मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. जर एखादा अत्यंत दूरवर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. भावार्थ. भेदभाव हा भक्ती मार्गातील अडसर आहे. हा चांगला तो वाईट असा चुकीचा विचार आपण करत असतो. आपण स्वतःला खूप महत्त्व देतो. कमीपणा घेत नाही, माघार घेत नाही. अगदी सख्खी भावंड असतील तरी त्यांना वाटते आईचे दुसऱ्यावर जास्त प्रेम आहे. आपल्याला वाटते की माझ्याच बाबतीत चुकीचे होते, सर्व अडचणी मलाच आहेत, मी म्हणून इतके सहन करतो, माझे नशीब फुटके, माझे कष्ट प्रेम कोणाला कळत नाहीत, देवालाही माझी दया येत नाही, देवही अन्यायाने वागणाऱ्या लोकांचे भले करतो, भलाई का तो जमानाही नाही रहा, वगैरे वगैरे. पण असे काही नसते. आपण आपल्या विचारात इतके मग्न असतो की काय चाललंय ते आपल्यालाही कळत नाही. आपल्याला कोणाचे ऐकायला वेळ नाही आणि आपलं काही चुकतंय असे आपल्याला वाटत नाही. ही आपल्या प्रगतीतील खरी अडचण आहे. नुसती भक्ती केली म्हणजे उपासना पूर्ण होत नाही. त्यासाठी समतेने वागायला हवे. भेदभाव करू नये, सत्याची बाजू घ्यावी, अन्याय सहन करू नये, अन्यायाने वागू नये. आपली चूक असेल तर ती मान्य करावी आणि सुधारावी. त्याबद्दल माफी मागावी तर आपली प्रगती होते. चुकीच्या गोष्टी कळल्या तर तशाच करत राहू नये. माहिती नसताना केलं तर त्याचा दोष नाही, पण माहिती असताना केलं तर ते माफ करण्यासारखं नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.